संपला बाबा एकदाचा श्रावण। गेल्या महिन्याभरापासून ना श्रावण चालू होता। नॉनव्हेजवाल्यांचे बरेच हाल झाले असतील, माझे पण तसे झालेले। म्हणजे पिंजऱ्यामधून वाघाची सुटका झाल्यासारखी, बरोबर की नाही? म्हणूनच मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एकदम मस्त कुरकुरीत अशी आणि तुम्हा सगळ्यांना आवडणारी चिकन लॉलीपॉपची रेसिपी घेऊन आलोय, जी की बनवायला एकदम साधी सोपी आणि चायनीजच्या गाड्यावरती जेवढा टेस्टी भेटतो ना त्याच्यापेक्षा भारी, म्हणजे एकदम भन्नाट अशी। आणि त्याचबरोबर मित्रांनो, लॉलीपॉप बनवण्यासाठी ना जे चिकन लॉलीपॉप लागतात ते घरीच बनवणार आहे मी। चिकनच्या दुकानामधून चिकन विंग्स आणलेले आहेत, त्याच्यापासून एकदम मस्तपैकी चिकन लॉलीपॉप बनवणार आहे, ते पण बघून घ्या चिकन लॉलीपॉप कसे बनवतात चिकन विंग्स पासून। त्यानंतर ना त्यामध्ये एकदम मस्तपैकी मसाले वगैरे टाकून ना तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे, एकदम कुरकुरीत असे। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी लाल मिरचीचा पेस्ट तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी मिरची गरम पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली होती। या आहेत 10 बॅडगी मिरच्या, ज्याच्या मी बिया काढून घेतल्या होत्या भिजत ठेवायच्या आधी, आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवल्या होत्या। चिकन लॉलीपॉपला एकदम लाल भडक असा जो कलर येतो ना चायनीजच्या गाड्यावरती, त्यामध्ये कलर टाकून घेतात, त्यामुळे लॉलीपॉपला एकदम छान असा तुम्हाला कलर दिसतो। पण आपण कलर नाही यूज करणार, ह्या मिरचीचा पेस्ट आपण यूज करणार आहोत लॉलीपॉप मध्ये, त्यामुळे आपल्या लॉलीपॉपला एकदम लाल भडक असा कलर येईल। मिरचीचा पेस्ट तर आपण एकदम चांगल्या प्रकारे तयार करून घेतलेले आहे। आता या मिरचीच्या पेस्टला आपण तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहोत। त्यासाठी मी एका पॅन मध्ये 8 ते 10 चमचे तेल घेतो। तेल चांगलं गरम करून घेतो। एकदा का तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की आता यामध्ये मिरचीचा पेस्ट टाकून घेतो। आता गॅस जो आहे ना मीडियम करायचा आहे। मीडियम गॅसवरती ह्या मिरचीच्या पेस्टला ना तेलामध्ये चांगलं 5 ते 6 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। जसं तुम्ही या मिरचीच्या पेस्टला तेलामध्ये परतून घ्याल तसं या मिरचीच्या पेस्टला ना एकदम गडद असा कलर यायला चालू होतो। त्याचबरोबर त्यामध्ये परत तेल सुटायला चालू होतं आणि जी पेस्ट आहे ना एकदम दाणेदार बनायला चालू होती। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय आपली जी मिरचीची पेस्ट आहे ना तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे। मे बी तुम्हाला थोडासा जास्तीचा वेळ लागू शकतो, पण एकदम चांगल्या प्रकारे याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, मी इथं घेऊन आलोय चिकनच्या दुकानामधून चिकन विंग्स। अगदी सहजपणे हे विंग्स तुम्हाला भेटून जातात। एका विंग मध्ये ना 2 लॉलीपॉप बनतात। तुम्हाला जेवढे लॉलीपॉप बनवायचे आहेत ना त्या हिशोबाने तुम्ही विंग्स घेऊन येऊ शकता। आल्यानंतर चिकन विंग्स चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत। आता चिकन विंग मध्ये मेनली 3 पार्ट असतात। पहिला ड्रमेट, दुसरा विंगेट आणि तिसरा टिप। टिप हा काही कामाचा नसतो, तो कट करून फेकून द्यायचा। ड्रमेट आणि विंगेट हे लॉलीपॉप बनवण्यासाठी यूज करायचं। आता ड्रमेट आणि विंगेट हे कट करून घेतो। दोन्ही हाडांच्या मध्ये एक जॉईंट असतो, जॉईंटच्या बरोबर मध्ये जर कट केला तर अगदी सहजपणे कट होतो। तर हा बघा मित्रांनो, ड्रमेट मी चांगल्या प्रकारे कट करून घेतलेले आणि वेगळा करून घेतलेले। आता टिप आणि विंगेट मध्ये कट करून घेतो। इथे पण दोन्ही हाडांच्या जॉईंटच्या सेंटर मध्ये कट करून घेतो। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय विंगेट पासून आपला टिप वेगळा झालेला आहे। याला ड्रमेट म्हणतात, याला विंगेट म्हणतात। ओके, तर सगळ्यात आधी ड्रमेट पासून मी लॉलीपॉप बनवून दाखवतो तुम्हाला। ज्या साईडला विंगेट होता ना त्या साईडचं चिकन जे आहे अशा पद्धतीने थोडंसं हाडांपासून वेगळं करून घ्यायचं, म्हणजे कट करून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीने। सगळ्यात आधी हाडाला लागलेले जे पांढऱ्या शिरा असतात ना त्या कट करून घ्यायच्या। एकदा का पांढऱ्या शिरा कट करून घेतलं तर बाकीचं चिकन जे आहे ना हाडांपासून अगदी सहजपणे वेगळं होतं। थोडंसं जरी त्याला खरडून घेतलं हाडांपासून तर पटकन निघतं। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे चिकन जे आहे ना हाडांपासून खरडून घ्यायचं जरा, आणि चिकन खालच्या साईडला थोडंसं सरकवून घ्यायचं। आणि फायनली आपला अशा पद्धतीने ड्रमेट पासून चिकन लॉलीपॉप रेडी झाला की नाही, एकदम मस्तपैकी। आता मित्रांनो, आपण विंगेट पासून लॉलीपॉप तयार करून घेऊया। विंगेट मध्ये 2 हाड असतात, एक जाडसर असतो आणि दुसरा एकदम बारीक असतो। बारीक असलेला हाड जो असतो ना कट करून बाजूला काढून घ्यायचा, त्याचा काही उपयोग नाहीये। आता मगाशी केल्याप्रमाणे वरच्या साईडला ज्या पांढऱ्या शिरा असतात ना त्या आधी कट करून घ्यायच्या, आणि त्यानंतर जे हाडाला लागलेलं चिकन असतं ते खरडून खाली सरकवून घ्यायचं। आधीचे 1-2 लॉलीपॉप जर तुम्ही व्यवस्थित करून घेतलात तर बाकीचे सगळे लॉलीपॉप तुम्ही अगदी व्यवस्थितपणे करू शकता। यामध्ये काय असं खूप मोठं रॉकेट सायन्स नाही आहे। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय मगाशी सांगितल्याप्रमाणे ना 2 हाड आहेत, एक जाडसर आहे आणि एकदम बारीक आहे। हा बारीकवाला जो हाड आहे ना तो काढून घ्यायचा। बारीकवाल्या हाडाचा काही उपयोग नाही आहे, मोठा हाड आहे आपल्याकडे लॉलीपॉपला। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने बारीक जो हाड होता ना तो काढून घेतलेला आहे।
तो टाकून देतो। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्तपैकी आपला दुसरा लॉलीपॉप रेडी झालेला आहे। अशाच पद्धतीने बाकीचे पण लॉलीपॉप तयार करून घ्यायचे। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने सगळे लॉलीपॉप मी तयार करून घेतलेले आहेत। चिकन विंग्सपासून ना एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी अशा प्रकारे लॉलीपॉप तुम्ही तयार करू शकता। तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलेलं असाल चिकन लॉलीपॉप कसे तयार करून घेतले। एकदम सोपा आहे। 1-2 लॉलीपॉप बनवण्यासाठी ना तुमचा वेळ थोडासा जास्तीचा लागू शकतो, थोडंसं तुम्हाला अवघड वाटू शकतं। पहिले 1-2 लॉलीपॉप एकदम चांगल्या प्रकारे जर तुम्ही तयार करून घेतलात ना, तर मग बाकीचे राहिलेले जे लॉलीपॉप आहेत ना ते पण अगदी सहजपणे तुम्ही बनवू शकता। एवढं मात्र नक्की मी तुम्हाला सांगू शकतो। मला पण पहिले 1-2 लॉलीपॉप बनवण्यासाठी थोडंसं अवघड गेलेलं आहे आणि त्यानंतर ना बाकीचे लॉलीपॉप अगदी सहजपणे मी करून घेतलेले आहेत। चला, आता आपले लॉलीपॉप एकदम चांगल्या प्रकारे करून घेतलेले आहेत। आता हे लॉलीपॉप मॅरिनेट करून घेऊयात आणि त्यानंतर ना एकदम मस्तपैकी कुरकुरीत असं फ्राय करून घेऊयात। आता या लॉलीपॉपमध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा डार्क सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर, 2 चमचे लाल मिरचीची पेस्ट आणि त्याचबरोबर 3-4 चमचे कॉर्नफ्लॉर आणि 3-4 चमचे मैदा। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिकन लॉलीपॉपला सगळीकडून चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे। म्हणजे चिकन लॉलीपॉपच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये यामध्ये टाकलेले जे मसाले होते ना ते लागले पाहिजेत आणि वरून पण चांगल्या प्रकारे कोट झाले पाहिजेत। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळीकडून लावून घ्यायचं आहे। एकदा का लावून झालं ना, वरती झाकण लावून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं। आता आपले चिकन लॉलीपॉप चांगल्या प्रकारे मॅरिनेट झालेले आहेत। दुसरीकडे मी इथं तेल तापवायला ठेवलेले आहे। तेल जे आहे ना मीडियम गरम करून घ्यायचं आहे। जास्त थंड पण नको आणि जास्त गरम पण नको। जास्त जर तुम्ही गरम करून घेतलात तर लॉलीपॉप वरून छान क्रिस्पी होतात पण आतून शिजत नाही, म्हणजे आतून चांगल्या प्रकारे फ्राय न होता कच्चे राहतील। आणि त्याचबरोबर मित्रांनो, लॉलीपॉप तेलामध्ये सोडत असताना त्याच्यावरती कोटिंग व्यवस्थित लागला की नाही हे पण चेक करा। आणि कढईमध्ये जेवढे लॉलीपॉप तुमचे बसतात ना तेवढेच टाका, जास्त टाकून घेऊ नका। जास्त टाकून घेतल्यामुळे ना तेलाचं जे टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि लॉलीपॉप तेलकट बनतात। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता ऑलमोस्ट आता 10 मिनिट झालेले आहेत। लॉलीपॉप तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतोय। आता वरून छान क्रिस्पी झालेले आहेत, आतून पण एकदम चांगल्या प्रकारे फ्राय झालेत। आता राहिलेले जे लॉलीपॉप आहेत ना ते पण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतो। मग काय मित्रांनो, झालेत की नाही एकदम मस्तपैकी कुरकुरीत असे लॉलीपॉप। यांचा कलर बघा, कलर एकदम लाल भडक गडद आले की नाही। चायनीज गाडेवाले त्यामध्ये आर्टिफिशियल कलर टाकून लॉलीपॉपला कलर आणतात, पण आपल्या लॉलीपॉपला एकदम नॅचरल असा कलर आलेला आहे, तो पण मिरचीपासून। मग काय मित्रांनो, कसे झालेत लॉलीपॉप? एकदम मस्त झालेत की नाही? कलर एकदम मस्त आलेला आहे आणि त्याचबरोबर एकदम छान कुरकुरीत असे झालेले आणि आतून एकदम मस्त मौदार टेस्टी असे झालेले। आता आपला श्रावण पण संपलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी ना मस्तपैकी कुरकुरीत आणि टेस्टी असे लॉलीपॉप तयार करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। चला तर मग मित्रांनो, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका।